नमस्कार मंडळी. आज आपण अजिबात मैद्याचा किंवा गव्हाच्या पिठाचा वापर न करता मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी खमंग कुरकुरीत खारी शंकरपाळे करत आहोत. करायला अगदी सोपी आहे, हेल्दी आहे. मुलांना तुम्ही मधल्या वेळेत कधीही देऊ शकता, चहा सोबत एन्जॉय करू शकता किंवा मुलांना आजकाल 2 डबे द्यावे लागतात, तर जो छोटा डबा असतो त्यासाठी पण हा अगदी परफेक्ट ऑप्शन आहे. आणि हो, तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायचं असेल त्यावेळेत पण हे तुम्ही करू शकता. बरेच दिवस छान राहतात. तर आज मी खारी शंकरपाळी 2 प्रकारे करत आहे. म्हणजे शेप पण मी वेगळा दिलेला आहे आणि एक थोडे साधे ठेवले आहे आणि एक थोडे मसाला शंकरपाळी तयार केलेली आहे. तर तुम्हाला यापैकी कुठली आवडली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. त्यासाठी रेसिपी बघावी लागेल. तर रेसिपीला सुरुवात करूया. आणि अशाच मस्त स्नॅक्सच्या रेसिपीज जर बघायच्या असेल तर मेजवानी बाय सोनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडणारच आहे, तर लाईक करायला विसरू नका. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी इथे घेतलेला आहे 1.5 कप रवा. तर आज आपण हे मैद्याचे किंवा गव्हाच्या पिठाचे न करता रव्याचे करत आहोत. अप्रतिम होतात, छान खुसखुशीत होतात, कुरकुरीत होतात, खूप दिवस चांगले राहतात, अजिबात तेलाचा वगैरे वास येत नाही. तर एकदा या रव्यापासून हे शंकरपाळे करून बघा. तर त्यासाठी मी इथे 1.5 कप रवा घेतला आणि पाव कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ थोडंसं बाइंडिंगसाठी इथे घालायचं आहे, त्याच्यामुळे थोडं गव्हाचं पीठ पण वापरायचं आहे किंवा नाही वापरलं तरीही चालेल, पण वापरून बघा. थोडंसं छान टेक्स्चर येतं आपल्या या शंकरपाळ्याला. त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा यामध्ये घालू. आणि इथे 1.5 टेबलस्पून मी तेल गरम करून घेतलं. ते गरम झालेलं तेल यामध्ये घालायचं आहे, मोहन यामध्ये घालायचं आहे. आणि हे गरम तेल किंवा हे मोहन या रव्याला, या पिठाला छान चोळून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे गरम असतं तर मी चमच्याने करून घेतलं आणि त्यानंतर हाताने याला छान मॅश करून घेतलं. म्हणजे सगळीकडे हे जे तेल आहे ते लावून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला हे थंड पाण्याने भिजवायचे आहे. ही महत्वाची टीप आहे, नक्की लक्षात ठेवा. इथे आपल्याला थंड पाण्याने का भिजवायचं आहे, कारण हे जे थंड पाणी असतं त्याच्यामुळे आपलं जे पीठ आहे ते छान थंडगार होतं आणि जेव्हा आपण याला तळतो ना तर छान एक कुरकुरीतपणा याला येतो. हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजिबात तेलकट होत नाही. आता इथे मी पाऊण कप पाणी घेतलेलं होतं, त्यामध्ये बर्फ घातलेलं होतं. त्यापैकी अर्धा कप मला इथे लागलेला आहे आणि पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. आणि इथे जो रवा आपण वापरला तो बारीक रवा वापरायचा आहे, जाड रवा वापरू नका. बारीक रवाच जो मिळतो ना बाजारात तो वापरायचा आहे. आणि आता हे छान मळून घेतलं. आता यावरती झाकण ठेवू आणि एक 15-20 मिनिटं याला रेस्ट करायला ठेवू, म्हणजे हे जे पीठ आहे ते छान मुरेल. तर इथे 15-20 मिनिटं झालेली आहे. परत एकदा मी याला छान मळून घेते. थोडासा तेलाचा हात लावला तरीही चालेल. आणि छान मळून घेतलेला आहे. आता याचे मी मोठे मोठे 3 गोळे तयार करून घेतले आणि आता आपण हे लाटून घेऊ. तर लाटताना थोडंसं गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल. तशी शक्यता म्हणजे गरज लागत नाही, पण थोडंसं चिटकलं तर तिथे गव्हाचं पीठ लावा आणि व्यवस्थित छान पातळ असं लाटून घ्या. आज आपण हे अगदी सिंपल केलेले आहे. त्याला काही लेअरिंग करायचं नाही आहे किंवा काही नाही. साठा वगैरे लावला ना की मग हे जे शंकरपाळे आहेत खूप तेलकट होतात. तर आता मुलांना टिफिनमध्ये द्यायचंय म्हटल्यानंतर किंवा आपल्यालाही संध्याकाळी चहासोबत वगैरे जर खायचंय म्हटलं तर अतिशय तेलकट नको खायला असं वाटतं. त्याच्यामुळे साठा लावायची गरज नाहीये. याला थोडंसं जसं मी इथे दाखवते अगदी त्या पद्धतीने थोडंसं पातळ लाटलं. खूप पातळ पण करायचं नाही. पोळी जे असते ना त्याच्यापेक्षा थोडंसं जाडच ठेवायचं आहे. चपाती जी आपण करतो त्यापेक्षा थोडंसं जाड ठेवायचं आणि अगदी त्या पद्धतीने लाटून घ्यायचं. मग याचे असे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे कट करून घ्यायचं आहे. तर आता मी इथे या पद्धतीने कट केली आहे, स्क्वेअर कट केलेला आहे. हे जे स्क्वेअर कट केलेलं आहे ना, तर या पद्धतीने करा किंवा जसं मी सुरुवातीला सांगितलं की छान असे पातळ पातळ आणि असे थोडेसे कांड्यासारखे करायचे. कांडी कशी असते छोटी त्या पद्धतीने करायचे. आम्ही लहान असताना ना ह्या ज्या कांड्या आहेत त्या मिळायच्या. मस्त 4 आणे 8 आण्याच्या या कांड्या आणायच्या आणि मस्त एन्जॉय करायचं. अतिशय आवडायचं आम्हाला. आणि आणि कळत पण नव्हतं, म्हणजे आम्हाला तेव्हा कळत नव्हतं की हे घरी पण करता येतं. पण आता तुम्ही बघू शकता अगदी घरच्या घरी आपण लहानपणीची आठवण इथे तयार करू शकतो. तर हे बघा इथे तेल पण छान गरम झालेलं आहे आणि मी या पद्धतीने हे शंकरपाळे करून घेते. यापेक्षा तुम्ही थोडे छोटे करू शकता. मला ज्या रेसिपीसाठी लागणार आहेत त्याच्यासाठी मला थोडेसे मोठे लागत होते, म्हणून मग मी असेच करून घेतले किंवा यापेक्षा छोटे पण तुम्ही करू शकता. जसं तुम्हाला आवडतं त्या पद्धतीचा शेप तुम्ही इथे देऊ शकता. तर हे बघा या पद्धतीने
मीडियम टू हाय गॅसवरती आपल्याला हे तळायचं आहे. सुरुवातीला तेल छान गरम असायला पाहिजे. सुरुवातीला गॅस थोडा मोठा ठेवा आणि नंतर जेव्हा तळत आले ना त्यानंतर थोडा लो टू मीडियम गॅस करून एकसारख्या रंगावरती हे शंकरपाळे छान तळून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे. तर मी पहिला जो घाणा होता तो थोडा मोठा केला, पण मला असं वाटलं की जास्तच मोठे झाले, नंतर मी थोडे छोटे छोटे केले. तर या पद्धतीने केले आणि एक थोडेसे म्हणजे एक गोळा जो आहे तो मी असा या पद्धतीने लांब मध्ये कट करून घेतलेला आहे. आता जे लांब आहे ते मधल्या वेळेत खाण्यासाठी म्हणून वापरणार आहे. तर त्यामध्ये चाट मसाला घातला, थोडं तिखट घातलं आणि हे छान टॉस करून घेतलं. तर आपले मसाला शंकरपाळे पण तयार झालेले आहे. पेरी पेरी वगैरे मसाला तुम्ही यामध्ये वापरू शकता, अप्रतिम लागतं. मग तुम्ही मुलांना जर छोट्या मुलांना देत असाल ना तर तिखट वगैरे घालायची गरज नाहीये, असंच तुम्ही दिलं तरीही चालेल. तर याच पद्धतीने ही शंकरपाळे करून बघा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.